नमस्कार. आपण पाहतात क्राफ्टी माइंड यूट्यूब चॅनल आणि WOL वॉच ऑब्झर्व अँड लर्न पहा, निरीक्षण करा आणि शिका या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयाचा 9वा धडा नात्याबाहेरचं नातं अभ्यासणार आहोत. मी प्रशांत शेवतकर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 7वी मराठी विषय आणि पाठाचं नाव आहे नात्याबाहेरचं नातं. नात्याबाहेरचं नातं हा धडा सुभाष किन्नोळकर, ज्यांचा जन्म 1970 साली झालेला आहे, यांनी लिहिलेला आहे. मशाल, रानमेवा हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ट्रेंग ट्रेंग, हसत खेळत हे बालकविता संग्रह, त्याचबरोबर झळ ही कादंबरी, गगनगंध हा ललित लेख संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. आजच्या या पाठामध्ये आपण एका लहानशा कुत्र्याच्या गोंडस पिलाची माहिती घेणार आहोत. नेमकं या पिलाबाबत काय घडलं हे आपण या पाठामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. थंडीचे दिवस आणि त्यात एक गोंडस पिल्लू लेखकाच्या नजरेत येते आणि ते पिल्लू घरी गेल्यानंतर आणि घरी घेऊन जात असताना किंवा घरी पोहोचल्यानंतर काय काय गमती घडल्यात हे सर्व आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. थंडगार वातावरण होतं, हिवाळ्याचे दिवस आणि थंडीमुळं सर्व अंगाला बुचरी थंडी वेढून टाकणारी, त्याचबरोबर रान पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा असा थंडीचा एक वेगळा झंकार त्यावेळेला होता. नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरीवर खेळवणारा आणि स्वच्छ आकाश, पुनवेच्या रेखीव छटांनी रात्रीचं अंतरंग उजळून निघालेलं अशा या रात्री आणि जिकडे तिकडे काहीशी सामसूम असताना, मन वेल्हाळ असताना, रात्र जशी आगेकूच करू लागली तशी थंडी वाढायला लागली. मफलर घालून, कानटोपी, स्वेटर हे सर्व घालून कडाडल्या वस्तीत गावगल्लीतली वाट गावाबाहेर गेलेली आणि तिथं कुठंतरी 4-6 माणसं घोळका करून शेकोटी पेटवून बसलेले होते. आता त्या शेकोटीच्या भोवती मक्याच्या कणसाचा भुसा पडलेला होता. त्याचबरोबर 4-2 गवऱ्यासुद्धा बाजूला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होत्या. शुभ्र चांदण्याच्या प्रकाशामध्ये जणू काही तिथं एक विशिष्ट कार्यक्रम चाललेला होता. त्या भेंड्या होता आणि भेंड्यांना रंगसुद्धा चढलेला होता. शेकोटीपासून काही अंतरावर एक कडुलिंबाचं झाड होतं आणि या कडुलिंबाच्या झाडाजवळ काहीतरी असल्याचा भास झाल्यामुळं मी तिकडे गेलो. जणू काही मी तिकडे आकर्षित झालेलं होतं. माझी जी भावस्पंदनं होती त्यांची झंकार उठायला सुरुवात झाली होती आणि मी झाडाच्या बुंद्याजवळ पोचलो. माझी नजर, चित्तवेधक नजर झाडाच्या बुंद्याजवळ जेव्हा वळली तेव्हा मला मात्र आश्चर्याचा धक्का बसला. कसली तरी वळवळ. आणि कोण होतं ते? तर ते होतं एका कुत्र्याचं पिल्लू, अंगाचं गाठोळं करून बसलेलं. आणि हे अंगाचं गाठोळं करून बसलेलं कुत्र्याचं पिल्लू समोरच्या दोन्ही पायात मान खुपसून आणि हुळहुळी रोखण्याचा, म्हणजे थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असलेली. आता थंडीच्या ओलसरपणामुळं जणू काही त्याच्या अंगावर पाणी शिंपलाय असा भास होत होता. आणि इवलूसा जो कुत्रा होता, कुत्र्याचं पिल्लू, ते बिचारं थंडी असह्य झाल्यानं शांततेत तिथं पहुडलेलं होतं आणि थरथरत होतं. रात्री 10-10:30 वाजलेले असावं. गाव तसं शांत होतं, परंतु या इवल्याशा पिल्लाची तीक्ष्ण नजर मात्र आमच्यावर खेळली. ते काहीतरी शोधत असावं असं आम्हाला वाटलं. म्हणून त्यानं आम्हाला नक्षिकांत न्याहाळलं.
नक्षकांत म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत. मग आमची दृष्टीसुद्धा त्याच्याकडे वळली होती. ह्या सर्व बाबी ज्या आहे वेदनांना डोहात टाकणाऱ्या होत्या. अधूनमधून त्याचं कण्हणं सुरू होतं, कुई आवाज करत होतं ते. विराम शांततेचा त्यामुळं भंग होत होता आणि मनात त्याच्याविषयी कणम एक आपुलकी निर्माण झाली होती. ते पिलू उठण्याचा प्रयत्न करत होतं, परंतु थंडीमुळं त्याचे पाय बधीर झालेले होते. बिचाऱ्या त्या पिल्लाची धडपड पाहून नकळत आम्ही त्याच्याकडे गेलो होतो आणि मला येताना पाहून त्याला मात्र हायसं वाढलं होतं. त्याला वाटलं की आपल्याला आधार देण्यासाठी कुणीतरी धावून आलं आहे. म्हणून मग त्या कुत्र्याच्या पिल्लांनी पाय उचलून माझं स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, कारण थंडीने ते पूर्णतः गारठलेलं होतं. माझ्या हाताचा स्पर्श जेव्हा त्याला झाला तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये लख्ख प्रकाश जाणवल्यागत मला वाटलं. अतिशय सुखावल्यासारखा ते कुत्र्याचं पिल्लू माझ्या हातांवर होतं. जणू काही माझ्या मनातली जी स्नेहभावना होती ती उमलल्यामुळं ते कुत्र्याचं पिल्लू शांततेत माझ्या जवळ येऊन विसावलं होतं. त्याचं अंग थरथरत होतं. त्याची हुळहुळी थांबवण्यासाठी म्हणून मी मफलर काढली आणि त्या मफलरीमध्ये त्याला गुंडाळलं. मफलरीच्या गरमीमुळं त्याला ऊब मिळाली आणि त्याची हुळहुळीसुद्धा थांबली. ते लहानसं गोंडस पिल्लू, त्याला आधार हवा होता आणि माझ्या रूपानं त्याला तो आधार मिळालेला होता. त्याच्या चोरट्या नजरेनं ते मला न्याहाळत होतं. त्याला माझ्याविषयी आपुलकी निर्माण झाली होती आणि मलासुद्धा त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली होती. त्याला कायमचा आधार मिळाला पाहिजे म्हणून माझ्यामध्ये जी माणुसकीचा ओलावा निर्माण झाला होता, त्यातून मी त्याला आधार देण्यासाठी म्हणून थेट माझ्या घरी घेऊन गेलो. घरामध्ये मी त्या पिल्लाला आणलं आणि आणल्यानंतर बाबा जोरात ओरडले, टाक ते पिल्लू खाली, टाक म्हणतो ना. बाबांनी मला मात्र चांगलंच फटकारलं, पण मला त्या पिल्लाविषयी माझ्या मनामध्ये रुखरुख होती. पिल्लाला सोडून दिलं तर ते कुठं जाईल याची चिंतासुद्धा होती. त्याला कुणी आधार देईल का, कुणी लळा लावेल का, असे कितीतरी प्रश्न माझ्या मनामध्ये घिरट्या घालून गेले आणि त्यामुळं त्या पिल्लाला असं अर्ध्यावर सोडून देणं मला काही योग्य वाटलं नाही. बाबा मला जे काही बोलत होते त्यांच्या शब्दांचा मार मी निमूटपणे सहन करत होतो, सोसत होतो आणि शांत राहिलो. पिल्लू जे होतं ना ते अगदी कापसासारखं दिसायला होतं. त्याचे तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक, अगदी त्याला पाहिल्याबरोबर प्रेम जडावं इतकं आकर्षक ते होतं. त्याला हवा असलेला पक्का आधार मी त्याला देण्याचं ठरवलेलं होतं. मग मी त्याला रात्रभर माझ्या अंथरुणापाशी झोपवलं. माझ्या अंगावरची ब्लँकेट त्याच्या अंगावर टाकली. त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं आणि संरक्षण मिळाल्यामुळं एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तसं माझ्याही चेहऱ्यावर ते झळकू लागलं होतं. ध्यानी मनी नसताना माझं आणि त्याचं नातं अगदी जुळून आलं होतं आणि ते आम्हाला दोघांनाही सुखावून गेलं होतं. त्याला मात्र प्रेमाची ऊब मिळाली होती. त्याचं कण्हणं थांबलं होतं. त्याला शांत झोपसुद्धा लागली. मलासुद्धा स्वप्नांचा फुलोरा माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि ते बहरूनसुद्धा गेला. त्यालाही कदाचित तसंच वाटलं असावं. सकाळच्या प्रसन्न वातावरणात मी हळदीसारख्या किरणांना साक्षी ठेवून त्याचं नामकरण सोहळा आटपून टाकला. अगदी शरीरानं दांडग्या असणाऱ्या त्या कुत्र्याचं नाव मी डांग्या असं ठेवलं आणि माझ्या मित्रमंडळींनासुद्धा त्याचं ते नाव आवडलं आणि तो मग मात्र सर्वांचा मित्र बनला. सर्वांचाच लळा त्या कुत्र्याविषयी आपुलकी
सर्वांना लागलेली होती. त्याचं दुळूदुळू धावणं, त्याचे तेजस्वी आणि बोलके डोळे, त्याच्या मनातील गोष्टी जणू प्रत्येक गोष्टीच्या उजाळा करून देणारी, त्याचबरोबर ओळखीचा व्यक्ती दिसल्याबरोबर त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याचा उत्साह द्विगुणित करणारा आणि प्रत्येकाच्या नजरेला भुरळ पाडणारा, नेहमी लक्ष आकर्षित करणारा आणि ओट्यावर बसून सगळीकडे लक्ष ठेवणारा डांग्या सर्वांना हवाहवासा वाटायला लागला. त्याची कीर्ती दूरवर पसरली. त्याचा जो प्रामाणिकपणा होता, तो प्रामाणिकपणा घरीसुद्धा आणि शेतातसुद्धा होता. त्यामुळं सर्वजण कळत नकळत त्याच्या प्रेमात पडलेले होते. रात्री मात्र तो रात्रभर डोळ्यात तेल घालून घराची राखण करायचा. अशा प्रकारे सर्व वातावरण चाललेलं होतं. मित्रमंडळींनी शिळ घातली की जणू तो त्या बाजूला धावायला सुरुवात करायचा. त्याचं सोजोड रूप आईबाबांनासुद्धा नकळत लळा लावून गेलेलं होतं. जेव्हा कधी हा डांग्या शेतामध्ये असायचा तेव्हा मात्र माकडांची घाबरगुंडी उडायची. माकडं त्याला खूप घाबरायची, कारण तो माकडांकडे खूप वेगात धावायचा. त्याच्या भीतीनं खारुताई जी होती तीसुद्धा पळायची. डांग्या जोपर्यंत असायचा तोपर्यंत ती झाडावरून कधी खाली उतरत नसे. इतर प्राण्यांनासुद्धा त्याची खूप भीती वाटायची. त्याचं शरीर अगळबंब असं होतं. कोणी जर शेतात आला तर तो कशासाठी आला, त्याच्या डोळ्यातून तो त्याचा अंदाज घ्यायचा. त्याची हुशारी, चपळता, हे सर्व गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या. एखाद्या वेळेला आम्ही शेतामध्ये नसलो किंवा मी नसलो तरीही कुणाला कळणार नाही एवढा डांग्या त्या शेतावर आपली नजर ठेवायचा. अष्टपैलू व्यक्तिमत्वानं थेट त्यानं माझ्या हृदयामध्ये शिरकाव केलेला होता आणि एक सच्चा दोस्त मिळाल्याचं समाधान माझ्या डोळ्यावर झळकत होतं. दूरवरून शिळ घातली आणि ती डांग्याच्या कानावर पडली की तो मागच्या दोन्ही पायावर उभा राहून माझ्या येण्याची चाऊल घ्यायचा. मान उंचावून ओळखीचं रूप न्याहाळायचा. कानाची उघडझाप करून पुन्हा दुसऱ्या शिळेचा कानोसा घ्यायचा आणि जणू काही पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण जसं पुढे जाऊन स्मितहास्य करतो त्यासारखा तो स्वागतासाठी दुळदुळत धावत यायचा. अंगावर झेप घ्यायचा. त्याच्या तोंडानं हात चाटायचा. किती प्रेम, खूप प्रेम करायचा तो माझ्यावर. एका प्राण्याकडून जे अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त तो प्रेम करायचा. या ना नात्याचा ना गोत्याचा, केवळ एक अनवधानानं वेळप्रसंग घडून आलेलं नातं एक अविस्मरणीय होऊन गेलेलं होतं. मी जेव्हा डांग्याला घेऊन आलो होतो तेव्हा मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं आपल्या घरात त्याला जागा मिळेल. परंतु अनपेक्षित तो आमच्यासाठी घर चावून बसलेला होता. या पाठामध्ये तुम्हाला डांग्याची कामगिरी पाहायला मिळाली. तुमच्या आवडीचा सुद्धा एखादा प्राणी असू शकतो. त्या प्राण्याबद्दल तुम्ही माहिती लिहायची आहे. हा तुमच्यासाठी गृहपाठ आहे. आपल्या आवडीचा एखादा जर प्राणी असेल तर माझा आवडता प्राणी या सदराखाली आपण 15 ओळी लिहायच्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझे चॅनल क्राफ्टी माइंड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.